तुम्ही परत एकदा रूम बघू शकता आमची मध्ये. कशी टेस्ट आहे की मी निवडणुकीला उभा राहिलोय आणि हा माणूस आपल्यामुळे निवडून यावा याचा पुरेपूर प्रयत्न करतो. कुशल पत्रिके. अरे कुशल पत्रिके. लेकिन अब मैं पोएट्री पेश करने जा रहा हूँ. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत चांदोसकर ब्लॉग मध्ये. सगळ्यांना गुड मॉर्निंग. तुम्ही परत एकदा रूम बघू शकता आमची मध्ये. नाही आतमध्ये उलटा घेतला, सेल्फी घेतले. तर आता आपण निघालो. ही बघा आमचा पसारा बघा, खूप घाई झाली. आणि सकाळी गरम पाणी नसल्यामुळे आणि एकच हिटर असल्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाले. 12 लोकांच्या आंघोळ्या थांबल्या होत्या. पण आता सकाळचे 8 वाजलेत. सकाळी 6 वाजल्यापासून सगळे जागे आहेत. स्टेप बाय स्टेप आंघोळ करतायत हळूहळू. जसं जसं गरम पाणी होत आहे, हिटर होत आहे तसं. आता नंतर कुठेतरी घ्यायचंय. आणि ही पता येतोय तोपर्यंत अजून बाकी. आता इथून आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला. ह्या आमच्या गाड्या आलेल्या आहेत. दोन्ही स्कॉर्पिओ, तिसरी स्कॉर्पिओ, 4ही स्कॉर्पिओ आहेत बघू शकता. आणि फ्रेंड्स सगळे आहे तिथे. आपण निघूया. सगळी सकाळी 6 वाजता उठून 7 वाजता आंघोळ केलेली सगळी माणसं हिटर नसल्यामुळे. आणि आता आपण भेटूया नाश्ता करताना. बाय बाय. नाद ब्रह्मा इडली आहे. थोड्या वाजता भरली. याने सांगितलं आजच भेटा म्हणून मी आज आलो. कशी टेस्ट आहे नाद ब्रह्मा? काय तुला काय नेता झाल्यासारखं वाटतंय? तूच उभा राहिल्यासारखं वाटतंय का? असं फील होतंय की मी निवडणुकीला उभा राहिलोय. आणि मी या निवडणुकीला तर नगराध्यक्ष उभा राहिलोय इथे. आणि नगराध्यक्ष होण्याची स्वप्न बघतोय या ठिकाणी उभा राहून. अच्छा. नाद ब्रह्माच्या समोर उभा राहून मी नगराध्यक्षाचं स्वप्न बघतोय. नाद ब्रह्माच्या समोर उभं राहून नाद करू नको. आपण इथे कशाला नाद करायला पुढे इथे. हा, असं ऐकणारे पण कार्यकर्ते माझे भरपूर आहेत. बोला तो बोला. बरं वाटतं की असे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. आणि माझे कार्यकर्ते खूप तुमची कार्यकर्त्यांची संख्या बघा केवढी आहे. 4 गाड्या. एक माहिती हा उमेदवार आहे ना, खूप दूरदृष्टी असलेला आहे. ती दृष्टी एवढ्या खाली गेली का डोळ्यापासून दूर ठेवलेली दूरदृष्टी लागते. तर 10 दिवसामध्ये आपण जे माझ्यावर प्रेम दिला असंच कायम पुढे असेल. 10 दिवस कुठले काल आलोय. 10 दिवस प्रेम देणार आहात. असंच पुढे पण प्रेम द्या. आणि मला नवी मुंबईचा महापौर बनायचे. तर सगळ्यांनी सपोर्ट करायचे. तर सर्वांना विनंती करतो की ही अशीच टीम इथून आपण नवी मुंबईला प्रसार करूया आणि प्रचाराला लागूया. धन्यवाद. तर मंडळी ही आपली रेणू आणि हरवली होती. बराच महिन्यानंतर आपल्याला भेटते. काय वाटतं, कसं वाटतंय? खूप छान वाटते तुम्हाला पाहून. थँक्यू. आणि ही प्रवक्ता आहे. ही प्रवक्ता आहे, खूप उत्तम बोलते आणि तिचा अभ्यासही खूप छान आहे. समाजाबद्दल चांगली जाणीव सुद्धा तिला आहे. आणि खूप काय बोलतात तळमळ आहे. समाजाबद्दल खूप चांगली तळमळ आहे. बोल, काय वाटतं तुला आताच सध्याच? तर आपण इकडे आलेलो आहोत आणि इकडे आपलं काम चाललंय. आपण आपल्या हक्काच्या माणसाला, आपल्या स्वतःच्या माणसातला एक माणूस उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करतो. यासाठी आपलं त्याला सपोर्ट देणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथे आलेलो आहोत. आणि खरंच पुढले 5 दिवस आपण खूप चांगलं काम करू. आणि हा माणूस आपल्यामुळे निवडून यावा याचा पुरेपूर प्रयत्न करतो. एवढंच. थँक्यू. भेटूया आपण संध्याकाळी. सॉरी, दुपारी. आज
बाय बाय. बघू शकता आमची दुसरी मंडळी सुद्धा तिथे आहेत आणि कार्यक्रम करतायत. आणि अरे नाही नाही नाही, तुम्हाला जायला सांगितलं, आम्ही कार्यक्रम इथे करणार आहोत. केला ऑलरेडी. संबुद्धा जेवण झालं का? हो झालं. एवढं खोकेपर्यंत? माणसं ओकेपर्यंत खात, तू खोकेपर्यंत खातोयस? सॉरी माझा जोक. आम्ही जेवलो, खाल्ले छोले जे होते ओले. मग ते गाणे म्हणाले, जब भी कोई लड़की देखी मेरा दिल दीवाना बोले ओले 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 ओले. बघा जंगल दिसतंय आणि तुम्हाला या जंगलात भेटणार आहेत बिबट्या आणि कुत्र्याने घाबरून घातल्यात मागे शेपट्या. अरे कोंबड्या आल्या. पोल्ट्री होती. तर पेश करते आपके सामने एक नई पोल्ट्री. वैसे मैं एक पोएट हूँ, राइटर हूँ और डायरेक्टर भी हूँ और एक एक्टर भी हूँ, लेकिन अब मैं पोएट्री पेश करने जा रहा हूँ. जल्दी करो. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. जिंदा हो तुम. याची कविता ऐकून आम्ही मेलो. ती बघ थरथरली, लाईट पण थरथरली. हाय 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 हाय. नाव आचल. आचल. तुम भी क्या मेरी में आचल. तू भी आचल. इकडे तुझा हर्षदीप डीप आहे एकदम. यस. आणि ह्या कोण आहे? कविता पूर्ण करता. हाँ, कविता पूर्ण. दिलों में तुम अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. अगर आप 10 दिन से नहाए नहीं हो तो गंदा हो तुम. पुढे तू भी कंटिन्यू. और अगर आपको भी ऐसे कुछ भी बड़बड़ने की आदत है तो मंदा हो तुम. और जुळो ना हो तुम. और अगर आपकी बंदी है तो बंदा हो तुम. आणि जर तुम्ही लाकूड घासू शकता तर रंदा हो तुम. और आपको कोई भीख में दे रहा है तो चंदा हो तुम. सिर्फ गर्लफ्रेंड अगर सिर्फ रिचार्ज मांग रही है तो धंधा हो तुम. तर मंडळी आता आम्ही आलो आहोत हटके वडापाव. हटके वडापावच्या बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत, म्हणजे नागपूरमध्ये पण माझ्या मते भरपूर ब्रांचेस आहेत. हटके वडापाव खाल्ल्यानंतर तुम्हाला जिभेला जे काय तिखटाचे चटके लागतात त्याबद्दल तुम्हाला काय सांगू. आणि आमची तुमची टीम बघू भरपूर हा येतो. त्याचबरोबर आपल्यासोबत भरपूर लोक आहेत. आकाश दादा आहे, आकाश पवार. पण तिकडे कोण आहे? तिकडे सगळेच आहेत. प्राइस येत आहे. आणि आता आम्ही इथे वडापाव खाणार आहोत, त्यानंतर चहा घेणार आहोत, बऱ्याच गोष्टी करणार आहोत. तर बघूया पुढे काय काय घडतंय ते गमती चमती. तर मंडळी इलेक्शनचं वातावरण आहे आणि सध्या आम्ही जो पिक्चर लावला आहे तो सुद्धा पॉलिटिकली आहे, इलेक्शनशी संबंधित आहे. खूप पॉलिटिकल आहे, थेट पॉलिटिकल आहे. पिक्चर संपेल तसंच आपला ब्लॉग सुद्धा संपेल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. रात्र झाले, झोपा, मला भूक लागली, मी खातो. गुड नाईट. हे जेवून आलं तर नंतर पण शंकरपाळ्या खात आहेत. काय खाते? शंकरपाळ्या आहेत ना. हो, शंकरपाळीज. आता हीच पाळी आली आपल्यावर की आपण शंकरपाळ्या करू शकतो. लाज. शंकरपाळीज. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय, शाबास.